कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही वर्तवणूक, अशी कोणतंही कृत्य करू नका। संविधानाचं पालन करणारे आपण सगळेजण आहोत, त्यामुळे शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन सचिन खरात यांनी केलेलं आहे। परभणीमधली दृश्य सध्या आपण पाहतोय। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, जसं तुम्ही सांगितलं की दुपारपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होतं, मग ही सगळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळणारी ठिणगी कुठे नेमकी पडली? नेमकं तेच कळत नाहीये, कारण दुपारपर्यंत हे आंदोलन शांततेत होतं। दुपारनंतर एक मोठ्या प्रमाणावर जमाव आला तरुणांचा, आणि या तरुणांनी शहरातील विसावा कॉर्नर पासून सुरुवात केली। विसावा कॉर्नर परिसरामध्ये दुकानांवर दगडफेक केली, त्याचबरोबर हातात काठ्या घेऊन हे तरुण होते, तोंडाला रुमाल बांधलेले तरुण होते, आणि यात सर्वांनी बंद दुकानं जे होते त्या बंद दुकानांवर दगडफेक करत लाट्या काट्या घातल्या। त्याच प्रमाणात गाड्यांची तोडफोड केली आहे, गाड्या मोठ्या प्रमाणावर फोडल्यात, आणि त्याच प्रमाणामध्ये काही जे काही साहित्य दुकानाच्या बाहेर असतं हे साहित्यांची जाळपोळही मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। अनेक ठिकाणी शांततेमध्ये रास्ता रोको सुरू होता, मात्र शहरातल्या या भागामध्ये आलेल्या या एका जमावानं वातावरण पूर्ण हिंसक केलं, आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलनही आता पेटत चाललेलं आहे। प्रज्ञा, या सगळ्या संदर्भात जो आरोपी आहे त्याचा तपास कसा सुरू आहे? पोलीस काय करतायत? या संदर्भामध्ये जो आरोपी आहे त्याला कालच जमावाने चोप दिला, त्यांनी पकडून पोलिसांच्याही स्वाधीन केलेला आहे, आणि पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हाही दाखल केलेला आहे। मात्र त्या आरोपीच्या मागे कोण आहे याची चौकशी करण्यात यावी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या सर्व आंदोलकांनी केलेली आहे, आणि त्याच अनुषंगानं हे जे आंदोलन आहे ते हिंसक होताना बघायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये किती नुकसान झाले, किती गाड्यांची तोडफोड झाली आहे, कुठे कुठे जाळपोळ झाली आहे? आपण जर बघितलं तर शहरातील विसावा कॉर्नर परिसरामध्ये जे काही साहित्य आहे दुकानाच्या बाहेरचं, मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं व्यापारी आहेत, शेतीशी संबंधित PVC पाईप असतील, मोटारी असतील, या संदर्भातले हे सर्व साहित्य असतं ते साहित्य जाळण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण आरा टावर परिसरामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे, काही काचं फोडण्यात आलेले आहेत, दुचाकींची तोडफोड झालेली आहे, काही चारचाकींची तोडफोडही या आंदोलकांनी केलेली आहे, आणि पोलिसांनी आणि अग्निशमन दलांनी जे काही हे पाईप पेटवण्यात आलेले होते, साहित्य पेटवण्यात आले होते, ते अग्निशमन दलांनी विझवलेले आहेत। मात्र तणाव जे आहे तो मोठ्या प्रमाणावर कायम आहे शहरामध्ये। पोलिसांची कुमक पुरेशी पोहोचलेली आहे जिथे हा सगळा आंदोलनाचा भडका उडालेला आहे तिथे? शहरासह जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता शहरामध्ये, परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कुमक जी आहे तीही तैनात करण्यात आलेली आहे, आणि स्वतः ॲडिशनल पोलीस अधीक्षक यशवंत काळे असतील, त्याचप्रमाणे इतर अधिकारी जे आहेत ते स्वतः रस्त्यावर आहेत, आणि या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय। काही ठिकाणी सौम्य लाठीचार्जही पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये त्या परिसरात राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही खबरदारी घेतली गेली आहे? निश्चितच, कारण हे बंदचं आवाहन करण्यात आल्यानंतर प्रत्येकाने, परभणीतील नागरिकांनी या घटनेचा निषेध नोंदवला, आणि सर्वांनी, व्यापारी असतील, सर्वसामान्य नागरिकांनी आज सकाळपासूनच आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। व्यापारी संघटना असतील आणि इतर संघटनांनी सुद्धा। त्यामुळं सकाळपासून सर्वत्र, केवळ परभणी शहरच नाही तर जिल्हाभरामध्ये कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात आला। मात्र दुपारच्या नंतरच हे आंदोलन हिंसक झालं। अजूनही जे काही नागरिक आहेत, परभणीकर आहेत, ते घरातच आहेत। सकाळपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या, शाळांचाही बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, महाविद्यालयही बंद होते। त्यामुळं बाहेर कोणी पडलेलं नाही, फक्त आंदोलक जे आहेत ते आंदोलक बाहेर आहेत रस्त्यांवर, आणि त्याच अनुषंगाने या आंदोलकांमधील एक जमाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर हिंसक झाला, आणि तिथूनच हे आंदोलन एक वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे। प्रज्ञा, पंकज, तुम्ही सोबत राहाच। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की दुपारपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होतं, पण त्यानंतर अचानक तरुणांचा एक जमाव आला आणि त्यांच्याकडून दगडफेकीची सुरुवात झाली, आणि या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचं सध्या आपल्याला दिसतंय। पुन्हा एकदा जाऊयात, पंकज सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, सध्या आपण दृश्य पाहतोय, पोलिसांची एक खूप मोठी तुकडी सध्या परभणीच्या त्या परिसरामध्ये आपल्याला फिरताना दिसतेय। पोलिसांची या सगळ्यामध्ये भूमिका काय? पोलीस सर्वांना शांततेचं आवाहन करत आहेत, कारण जो काही जमाव आला होता त्या जमावानं पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक मगा केली होती, आणि त्यानंतरही पोलिसांनी काही सौम्य लाठीचार्ज या जमावावर केला, आणि त्यानंतर हे जे काही आंदोलन चिघळत चाललंय या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस आणि आवाहन करतायत की शांततेनं आंदोलन करा। या घटनेचा निषेध जो नोंदवत आहे ते शांततेत केला पाहिजे, कुठल्याही प्रकारची हिंसा करू नका म्हणून
हे सर्व ठीक आहे. पोलिसांकडून हे आवाहन करण्यात येतं आणि पोलीसही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उतरलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.